Hi students, welcome back to my next video. Today we are going to see another poem of English language, that is 3.1 Coromandel's Fisher. This poem is written by Sarojini Naidu. The poem is about the fisherman's life of Coromandel Coast. Coromandel Coast is situated southern part of our eastern कोस्ट और ईस्ट कोस्ट, म्हणजे आपल्या पूर्वेकडील जो किनारपट्टीचा भाग आहे त्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या दक्षिणेला असलेला जो कोरोमंडल कोस्ट आहे किंवा किनारा आहे त्या किनाऱ्याला राहणारे जे काही कोळी बांधव आहेत या कोळी बांधवांच्या जीवनाविषयी त्या ठिकाणी कवयित्रीने ही पोयम लिहिलेली आहे. द पोयम इज रिच इन इट्स इमॅजरी. अतिशय सुंदर अशी कल्पना या ठिकाणी केलेली आहे. बघा, या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी पहाटेच्या वेळेला कोळी बांधव जेव्हा समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये त्यांना उद्देशून, म्हणजे अगदी सकाळी सकाळी भल्या पहाटे कवयित्रीने त्यांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. सो वी आर गोइंग टू सी द पोयम कोरोमंडल्स फिशर. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी द न्यू वर्ड्स ऑफ द पोयम. सुरुवातीला आपण या कवितेत आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊया. वेकनिंग स्काईज मीन्स सन रायझेस इन द स्काय. पहाट होताना आकाशात सूर्य उगवतानाचे जे उजाडते आकाश असते त्याला काय म्हणतात? वेकनिंग स्काईज. त्याच्यानंतर सेकंड वर्ड आहे कॅटामॅरन्स. सेलिंग वेसल्स विथ टू हल्स. सेलिंग वेसल्स विथ टू हल्स मीन्स दोन सांगाड्यांचे गलबत किंवा तराफा. हॅस्टन टू मूव्ह और ॲक्ट विथ स्पीड. लगबगीने किंवा घाईने हालचाल करणे. कॉम्रेड मीन्स फ्रेंड, मित्र किंवा सखा, सोबती. ग्लेड क्लिअर ओपन पॅसेज थ्रू अ वूड. जंगलातील झाडातून जाणारी मोकळी जागा. ग्रूव्ह स्मॉल वूड और स्मॉल ग्रुप ऑफ ट्रीज म्हणजे आमराई. येथे त्याचा अर्थ आमराई असा होतो. ट्रॅक द पाथ मार्क्ड बाय सीगल बर्ड्स टू द फिशिंग स्पॉट ॲज दे कॅन टेल वेअर द फिश आर देअर फॉर द फिशरमेन ऑलवेज फॉलो देम. मार्ग, ट्रॅक म्हणजे काय? मार्ग. या ठिकाणी सीगल पक्षी समुद्रात मासे कुठे सापडतील हे हेरतात, त्यामुळे मासेमारी करणारे लोक सीगल पक्ष्यांचा माग काढतात व त्या मार्गाने जात माशांचा ठाव ठिकाणा शोध घेतात. स्प्रे शॉवर ऑफ स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर. तुषार किंवा समुद्राच्या पाण्याचा फवारा. फोम द फोम क्रिएटेड बाय द एजिटेशन ऑफ सी वॉटर. समुद्राच्या लाटांमुळे तयार झालेला फेस. स्वीटर हॅव्हिंग अ प्लीजंट फिलिंग. अधिक आनंद देणारा. ग्ली अ फिलिंग ऑफ हॅपीनेस म्हणजे आनंद. व्हर्ज बॉर्डर, हॉरिझोन और एज. क्षितिज जेथे समुद्राचे पाणी व आकाश एक झाले असे वाटते ती जागा. मेट्स म्हणजे मीट्स, एकत्र राहणे. लेट्स बिगिन द पोयम. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. At the beginning of the poem, the poetess Sarojini Naidu addresses the rays of morning light as a brothers and plead them to rise from their sleep. म्हणजेच कवयित्री सरोजिनी नायडू यांनी भल्या पहाटे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना उद्देशून लिहिताना ही कवितेमध्ये असे म्हटले आहे, उठा कोळी बांधवांनो उठा. जागे झालेले आकाश पहाटेच्या सूर्यकिरणांना वंदन करीत आहे, त्याचे स्वागत करीत आहे. द विंड लाईज asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. It means that the wind that has been howling throughout the night now lies asleep in the arms of the dawn like a child
that has cried all night. म्हणजेच सरोजिनी नायडू म्हणतात की जणू एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे रात्रभर दंगा करून समुद्राचे वारे आता शांत झाले आहेत आणि पहाटेच्या कुशीत विसावले आहेत. म्हणून हीच ती योग्य वेळ आहे कशासाठी तर मासेमारीला निघण्यासाठी. कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट अवर कॅटामॅरन्स फ्री. सो द पोएटेस सेड दॅट ॲट द सेम टाइम द फिशरमेन ऑफ द कोरोमंडल कोस्ट कॉल ऑन one another to gather their nets from the shore and set their catamarans. Catamarans means sailing boat or boats free. म्हणजेच चला किनाऱ्यावरील जाळ्या उचलून समुद्रात आपापल्या नावा सोडूया, आपण या सागराचे राजे आहोत. तर या कोळी बांधव जे आहेत ते एकमेकांशी बोलत आहेत या ठिकाणी आणि ते म्हणत आहेत की चला आता आपण किनाऱ्यावरील जाळ्या उचलून समुद्रात आपापल्या नावाड्या घेऊन पुढे जाऊया. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. सो दे प्रोक्लेम मीन्स ऑल द फिशरमेन प्रोक्लेम देमसेल्व्स द किंग्स ऑफ द सीज अँड एनकरेज वन अनादर that they will capture means seize the big catch of fish provided by the tide. सर्व कोळी बांधव म्हणतायत की आपण या समुद्राचे राजा आहोत. त्याने मुक्त हस्ते देऊ केलेली मासळीची अफाट संपत्ती प्राप्त करण्यासाठी आपण सज्ज होऊया आणि पुढे जाऊया. नो लॉंगर डिले लेट अस हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. The fishermen tell among themselves that they should not delay and instead they must follow speedily along the track means along the path shown by the call of the flying seagull towards the sea. ते कोळी बांधव म्हणत आहेत आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. सिगल पक्षी पुकारा करीत आहेत त्या दिशेने लवकर कूच केली पाहिजे. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. So the fisherman says that for the fishermen the sea is their mother, the cloud is their brother and the waves are their comrades. Comrades means companions. म्हणजेच काय की समुद्र ही जणू आपली माता आहे जे आपले पालनपोषण करते. हे ढग जणू आपल्या भावाप्रमाणे आपल्याला दिशा दाखवत आहेत तर या लाटा मित्रांसारख्या आपली सोबत करत आहेत. What though we toss at the fall of the sun where the hand of the sea god drives. The fishermen wonder that by the sunset they could end up anywhere that the sea god drives them. म्हणजेच समजा सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण समुद्रात दूरवर भरकटलो तरी काळजीचे कारण नाही असं ते फिशरमॅन एकमेकांना सांगत आहेत. याचं कारण म्हणजेच ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स. इट दे आर शुअर दॅट द गॉड अल्मायटी हू कंट्रोल्स द स्टॉर्म ॲज पर हिज विम्स ऑर ऑर्डर्स विल सेफगार्ड देअर लाईव्स बिकॉज he hold the storm with his hairs. म्हणजेच ते फिशरमॅन म्हणतायत किंवा कोळी बांधव म्हणतायत की आपली समुद्र देवता वादळांनाही रोखू शकते. ती आपल्याला सुखरूप ठेवेल, आपल्यावर कुठल्याच प्रकारचं संकट येऊ देणार नाही. म्हणून तर ते म्हणत होते की आपली नाव जरी भरकटली किंवा आपण सूर्य मावळतीला जाईपर्यंत समुद्रात दूरवर जरी भरकटलो तरी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove. According to the fishermen, the landscape that they have left behind is sweet, means giving great pleasure. With its open spaces in the shades of the coconut trees and the pleasant smell among the cluster of mango trees. म्हणजेच शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणतायत की नारळाच्या झाडांची सुकत थंडगार सावली हवी हवीशी वाटते. आमराईतला मधुर सुगंध मनात दरवळतो.
And sweet are the sands at the full on the moon with the sound of the voices we love. So, it means just as sweet are the sands during a full moon night and the familiar voices on the shore which they love very much. म्हणजे आमराईतील मधुर सुगंध मनात दरवळतो, नारळाच्या झाडांची सुखद थंडगार सावली हवी हवीशी वाटते आणि पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर ऐकू येणारे आपल्या प्रिय माणसांचे आवाजही हवे हवेसे असतात. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. It for the fishermen the spray of the waves that touches them lightly and the dance of the foam in delight are far sweeter. म्हणजेच या सर्वांपेक्षा म्हणजे आपण जे आत्ताच बघितलं होतं की नारळाच्या झाडांची सुखद थंडगार सावली हवी हवीशी वाटते, आमराईतला मधुर सुगंध मनात दरवळतो, या सर्वांपेक्षा गालाचे चुंबन घेणारे ते पाण्याचे तुषार आणि हर्षाने उसळणाऱ्या त्या फेसाळ लाटांचे नृत्य आपल्या मनाला अधिक मोहिनी घालतात. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज where the low sky meets with the sea. So the fishermen pleaded to one another to row their catamarans to the edge of the horizon where the sky meets the sea. म्हणजेच तेव्हा ते फिशरमॅन एकमेकांना सांगत आहेत की माझ्या बंधूंनो, चला जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना भिडतात त्या क्षितिजापर्यंत नावा ज्या आहेत, आपल्या होड्या ज्या आहेत त्या वल्लवत जाऊया, घेऊन जाऊया. अशा पद्धतीने श्रीमती सरोजिनी नायडू यांनी भल्या पहाटे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे.